निर्मळ दूध संपन्न शेतकरी. अफ्लाटॉक्सिनमुळे जनावरांच्या आरोग्यावर व दुधाच्या गुणवत्तेवर होणारा विपरीत परिणाम. दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपण पुरवठा करीत असलेल्या गाई म्हशींच्या दुधापासून डेअरीमध्ये उच्च गुणवत्तेचे प्रोडक्ट तयार होत असतात. या उत्पादनांची गुणवत्ता संकलित होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेवर अवलंबून असल्यामुळे दुधामध्ये अफ्लाटॉक्सिन तसेच अँटीबायोटिक याच्यासारखे विषारी घटक येऊन दुधाच्या गुणवत्तेवर व जनावरांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत आम्ही आपणास माहिती उपलब्ध करून देत आहोत. अफ्लाटॉक्सिन हा विषारी घटक बुरशीजन्य चारा, पशुखाद्य, मका भरडा, अयोग्य रीतीने तयार केलेला मुरघास, बार्ली किंवा इतर खाद्य यामधून अफ्लाटॉक्सिन जनावरांच्या शरीरामध्ये जाऊन दुधामध्ये उतरते. अफ्लाटॉक्सिनमुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दूध उत्पादनामध्ये घट, जनावरांचं वजन कमी होणं, प्रतिकार क्षमतेमध्ये कमी, गाभण राहण्यास बाधा, कमकुवत व कमजोर वासरे आणि इतर अन्य बाबींद्वारे नुकसान होते. तसेच अशा प्रकारचे दूध मानवी आरोग्यावर कॅन्सर, लिव्हर व किडनी निकामी होणे, रक्तस्रावात अडचण, गर्भामध्ये शारीरिक व्यंग तयार होणे, गुणसूत्रात बदल इत्यादींसारखे दुष्परिणाम करते. अफ्लाटॉक्सिन बाधित दूध निर्मिती कशी टाळाल? जनावरांना देण्यात येणारं खाद्य, चारा बुरशीयुक्त नसावं. जनावरांना देण्यात येणारी खाद्याची कोरड्या व हवेशीर जागेमध्ये साठवणूक करावी. मुरघास योग्य रीतीने तयार करावा. निर्धारित वेळेत वापरावा. पावसाळ्यामध्ये जास्त साठवलेला चारा वापरू नका. पशुखाद्य निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल बुरशीयुक्त नसेल व गुणवत्तापूर्ण असेल तरच ते पशुखाद्य वापरा. हिरवा चारा जास्त वेळ साठवणूक न करता काढणीनंतर जनावरांना द्या. तसेच वाळवलेला चारा व कडबा हवेशीर कोरड्या जागेत साठवा. वास येत असलेलं अन्न, चारा जनावरांना देऊ नका. बाजारातले हलक्या दर्जाचे पशुखाद्य वापरू नका. कुजलेला किंवा बुरशीयुक्त चारा, पशुखाद्य इतर चाऱ्यापासून वेगळं काढून टाका. सोनाई पशुखाद्य निर्मिती करताना उच्च गुणवत्तेच्या कच्च्या मालाचा वापर केला जातो. तसेच जनावरांना दिल्या जाणाऱ्या इतर चाऱ्यांपासून अफ्लाटॉक्सिनची निर्मिती होऊ नये म्हणून टॉक्सिन बाइंडर वापरले जाते. सोनाई पशुखाद्याचा वापर केल्यामुळे जनावरे आजारी न पडता अँटीबायोटिक म्हणजेच प्रतिजैविक यांचा वापर न झाल्यास किंवा कमीत कमी वापर झाल्यास दुष्परिणाम कमी होऊन दूध उत्पादन वाढेल व जनावरे सशक्त आणि निरोगी राहतील. सोनाई पशु आहारच्या या पेजवर आपल्याला नेहमीच अशी महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.